माझ्या डोळ्यातून हसू यायला लागले. त्यावेळेला मी बघितलं वहिनीला. वहिनी आमच्या कधीच घराच्या बाहेर पडत नव्हत्या, पण ह्या वेळेला जी गद्दारी झाली आमच्याबरोबर, 50 खोके बाहेर आले. दोन ठाकरे बंधू एकत्र आले तिकडे, त्यामुळे त्या दोघांची ताकद एक झाली. होऊ शकत नाही, नाही नाही काय होऊ शकत नाही. असंच लोकांना माहिती आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र असल्यामुळे त्यांचे येण्याचे चान्सेस जास्त आहेत 90%. आणि शिंदे आणि यांचा गव्हर्नमेंटचा लोकांना कंटाळा आला आहे, खास करून BJP मोदी गव्हर्नमेंटचा लोकांना कंटाळा आला आहे. त्यामुळे दोघं जण एकत्र आले तर मराठी माणसाचं चांगलं भवितव्य उजाडेल. कोणाला धमकवून माघार घ्यायला लावतात, बिनविरोध इलेक्शन करतात. बहुतेक उमेदवार तर आयात केलेले आहेत, त्यांच्याकडे उमेदवार नाही आहेत. त्यांच्याकडे जे आमच्याकडे उमेदवार आहेत तेही ती लोक बिनविरोध करतायत, माघार घ्यायला लावतात. नेते होते ते खरे नेते होते, पण आजचे नेते आज मला नाही वाटत ते खरे आहेत. खूप नेते असे आहेत की संधी साधू आहेत, आज या पक्षात उद्या त्या पक्षात. इलेक्शनचा काय प्रॉब्लेम? इलेक्शन घेऊन पैसा बर्बाद करून लोकांना टॅक्सचा पैसा आहे. ते माहिती आहे का पहिली गोष्ट, आता BJP सरकारचं काय झालं आहे, डायरेक्ट नगरसेवक विकत घ्यायचा. डायरेक्ट नगरसेवक विकत घ्यायचा, त्याच्या विरोधात दुसरं उभा राहायला पाहिजे. इलेक्शनला घेऊ शकत नाही तर फडणवीस सरकारचा काय फायदा आहे? विधानसभेत एवढं तुम्हाला हे भेटलं, तुम्हाला जर असं वाटतंय की लोक तुमच्या वाटीशी आहेत, तर तुम्ही असं फेअर इलेक्शन का नाही घेऊ शकत? 1500 रुपये महिला तिथे, आणि महिलाला पण नवऱ्याचा पण पगार पुरत नाही. 1500 रुपये सरकारला तुम्ही वाढणार आहे. Brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. नमस्कार, मुंबई तकमध्ये आपलं स्वागत आहे. सध्या मी हार्बर लेकच्या लोकलमध्ये आहे आणि सध्या इलेक्शनचा माहोल आपण बघतोय सगळीकडेच. कशा पद्धतीनं इलेक्शन चालू आहे, युती आघाड्या, त्याचे वेगळे प्रश्न जरी असले तरी सामान्य नागरिकांचे वेगळे प्रश्न आहेत. तेच आपण हे जे चाकरमाने आहेत त्यांच्याकडून सुद्धा जाणून घेणार आहोत. त्यांना नेमके काय अपेक्षित आहे आपल्या राजकारण्यांकडनं, किंवा या निवडणुकीकडे ते नेमकं कसं बघताय, या गोष्टींबद्दल जाणून घेऊया. काका काय सांगाल, सध्या इलेक्शनचा माहोल चालू आहे, काय कसं बघताय या इलेक्शन? इलेक्शनचं काय सांगू तुम्हाला, आता युती सरकार येणार आहे, BJP सरकार येणार आहे. BJP सरकार येणार आहे, चांगलं काम केलं आहे ना. हां, काय 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 केलं तरी? रोडचं काम केलं आहे, आणि हे काय म्हणतात त्याला, रोडचं काम, गटरचं काम आहे जरा. आणि दोन ठाकरे बंधू एकत्र आले तिकडे, त्यामुळे त्या दोघांची ताकद एक झाली. होऊ शकत नाही, नाही नाही काय होऊ शकत नाही. असंच लोकांना माहिती आहे. काय नाही होणार. तुम्ही काय सांगाल का? दोन्ही भाऊ ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे आम्हाला एक आनंदाचं वातावरण या मुंबईत पाहायला मिळालं, आणि त्याच्यामुळे मराठी माणसाला उत्साह एक चांगला मिळाला. चला, आणि मुंबईचे वातावरण प्रत्येक घरोघर जाऊन मतदार मराठी उद्धव बाळासाहेब ठाकरे, राज ठाकरे साहेब एकत्र आहेत. त्याच्यामुळे एकत्र येऊन दोघे पण चांगले प्रचार करत आहेत. काल दोघेही भाऊ एका वाढला होते. आदित्य ठाकरे साहेब होते, अमित ठाकरे होते, राज ठाकरे साहेब होते, उदय साहेब होते, रेश्मा वहिनी कोलीवाड्यात होत्या. मी खरं सांगतोय, या मुंबईचा राज मराठी माणसासाठी जर कोण मांडणार नसेल तर मुंबई हे भाजपवाले घाण टाकून गुजरात करतील, आणि मुंबईचा माणूस आमचा हा परत मुंबईच्या बाहेर फेकला जाईल. म्हणून मी मराठी बंधू भगिनींना आणि माझ्या तमाम मुंबईकरांना मी माझ्या मराठी बंधूंना आणि भगिनींना सांगत आहे की आपण सर्वांनी एकत्र येऊन राज आणि उद्धव ठाकरे यांचं म्हणणं काय ते ऐकून आपण मागचं गेलं ते सर्व विसरून जावा, आणि आपण एकजुटाने काम करूया. काल आमच्या रेश्मी वहिनी कोलीवाड्यात होत्या. मला एक आनंद उत्साह झाला, माझ्या डोळ्यातून हसू यायला लागले. त्यावेळेला मी बघितलं वहिनीला. वहिनी आमच्या कधीच घराच्या बाहेर पडत नव्हत्या, पण ह्या वेळेला जी गद्दारी झाली आमच्याबरोबर, 50 खोके बाहेर आले, 50 खोके वाकले गेले, 10 कोटी एक नगरचं वाटत गेलेले आहेत. आमच्या पक्षावरती आणि आमच्या निवडणुका याच्यावरती एखादा उमेदवारती ज्याच्यावर अन्याय करत आहेत. त्याच्यामुळे सर्व माननीय काय एवढं भाऊक व्हायला होते तुम्हाला? तुम्ही एवढं भाऊक का होत आहे? मी एवढं भाऊक होतं का, म्हणजे आम्हाला मराठी उत्सव, बाळासाहेबांची शिवसेना ही मुंबईत टिकली पाहिजे, आणि अजून पण मुंबई ही मराठी माणसाचीच पाहिजे.
आणि सर्व मराठी बांधव, सर्व हिंदू बांधव एकत्र येऊन तमाम राज आणि उद्धव ठाकरे एकत्र मतदान करा असं मी सर्वांना. ते खान महापौर वगैरे असे नरेटिव्ह सेट केले जात आहेत, त्याच्याबद्दल काय सांगाल? त्याच्याबद्दल आम्हाला मुस्लिम बांधवांचा पाठिंबा आहे. धारावी मुस्लिम बांधव मशीन मंदिर झाला, संडास रोड झाला, सर्व मुस्लिम बांधव राज आणि उदयच्या पाठीमागे सर्व 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 एकत्र येत आहेत. आणि मागच्या वेळेला धारावीमध्ये प्रकरण घडलं त्यावेळेला मुस्लिम बांधव उदय साहेबांना बोलते की उदय साहेब तुम्ही घाबरू नका, आम्ही तुमच्या ठामपणे पाठीमागे आहोत. त्याच्यामुळे मुस्लिम बांधवांनी पूर्णपणे राज आणि उद्धवला पूर्णपणे पाठिंबा केलेला आहे. तुम्ही काय सांगाल काका? बहुतेक उभाठा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र असल्यामुळे त्यांचे येण्याचे चान्सेस जास्त आहेत 90%. आणि शिंदे आणि आता गव्हर्नमेंटचा लोकांना कंटाळा आला आहे, खास करून BJP मोदी गव्हर्नमेंटचा लोकांना कंटाळा आला आहे. त्यामुळे दोघं जण एकत्र आले तर मराठी माणसाचं चांगलं भवितव्य उजाडेल, येणाऱ्या पिढीला पण व्यवस्थित हे लागेल. ते तर सांगतात की कामं तर आम्हीच केलेली आहे, सगळे कामं त्या लोकांनी केली आहेत, पण भ्रष्टाचार पण खूप भरपूर केलेले आहे. आता ह्या लोकांचा भ्रष्टाचार असेल, प्रत्येक माणसाचा असतो, पण हे लोक मराठी माणसासाठी जास्त करतात. उद्धव ठाकरे खरोखर आणि राज ठाकरेचा होल्ड भरपूर आहे इकडे मराठी माणसांमध्ये. त्यामुळे उद्धव आणि राज एकत्र आल्यामुळे उभाटाला जास्त चान्सेस यायचे बरेच. हे जे हिंदू मुस्लिम वगैरे केलं जातं आहे, खान महापौरचं नरेटिव्ह आहे, ते बरोबर करत आहेत. ॲक्च्युली मुस्लिम लोकांना एकत्र करायला पाहिजे, कारण काय बरेच लोक मुस्लिम लोकांना वेगळं करतात. हिंदू मुस्लिम एकत्र आल्यामुळे त्यांना उलट चान्सेस जास्त आहेत. BJPवाले मुस्लिम लोकांना बाजूला करतायत, सेपरेट करतायत, आणि ते काय बरोबर करत नाही आहेत. जर ऐक्य पाहिजे बाबा देशाला पुढे चालवायचं असेल, म्हणजे खास करून मराठी माणसाला, तर उभाटाला येणं गरजेचं आहे. आणि बऱ्यापैकी उभाटाला चान्सेस जास्त आहेत. बरेच खूप भाऊ एकत्र आलेत मुंबईमध्ये आणि त्या पद्धतीचं राजकारण चालू आहे. जात धर्म याला करून कुठंतरी ते मागं पडताना वाटतंय का? काय प्रॉब्लेम म्हणजे काय आता काय नाही, आमचं राजकारणाचं बेकार झालेलं आहे. माणूस पण इकडला वैतागलेला आहे. घरदार सोडून कोणी कामधंदा सोडून त्यांच्या पाठी लागणार नाही. बरोबर, प्रत्येकाला आपली फॅमिली आहे, बरोबर, त्याचा विचार करायचा. बरं, मला एक सांगा, आता या पद्धतीनं 2 ठाकरे भाऊ एकत्र आहेत मुंबईमध्ये, त्याच्यात सामान्य जनता कोणी कसं चांगलं ते महाराष्ट्रासाठी तर चांगलंच आहे. राज्याला आपापल्या असतं फोडाफोडीचं जे राजकारण आहे त्याच्यातलं काय नाही, फोडाफोडीचं तर नाही होत. आणि हे मग पुढे लोकशाहीला त्या भरोसा नाही. इलेक्शनचा काय प्रॉब्लेमच नाही. इलेक्शन घेऊन नाही, पैसा बरोबर पण करू नका. लोकांना टॅक्सचा पैसा आहे, लोकांना फुकट आलाय का पैसा प्रत्येकाचा पैसा आहे. कोणी भिकारी जर असेल तर टॅक्स पे करू ना. आजच्या डेटला CAT मधून कुठली वस्तू घेतली, चॉकलेट जर घेतलं तर त्यामधून टॅक्स देतो. प्रत्येकाचा पैसा येतो, जनतेचा पैसा आहे. काय वाटतं तुमचा काय अंदाज आहे? रोज बघत असाल मीडिया किंवा रोज राजकारण पाहता, काय अंदाज आहे मुंबई? मीडिया जास्त मी बघत नाही एवढं सहसा, तर त्याला वेळ पण नाही. माणसं कामाच्या याच्यामध्ये असतं तर प्रत्येकाकडे मोबाईल हातामध्ये आहे, सगळं काय दिसतंय राजकारण याच्यामध्ये. घरी पण वेळ नाही मिळत आपलं TV ला वगैरे. आता पूर्वी तर होत्या बातम्या बघत होतो, थोडक्यात होतं मुद्दे. आता तसं नाही आहे, आजकाल हेच दिसतंय सगळं राजकारणमध्ये. या पक्षामध्ये गेला तर त्या पक्षामध्ये गेला, आणि हे पण व्हायला आले की समजा आता हा पक्षावर पण भरोसा नाही यासाठी. हा पक्षामधून तो एखादा कोण निवडून आला जी सरकार म्हणून त्याच्यामध्ये जातो, हे तर माहितीच आहे ना. मग काहीतरी दिलं तर तो जाणार तिकडे, असंच आहे. आणि काय म्हणतो अंदाज काय आहे मुंबईमध्ये? सत्ता कोणाची पब्लिक तेच मला सांगणार, कोणाची फक्त आपल्याला काही विकासवादी पाहिजे, जातीभेद हा नसला पाहिजे. माणूस जन्म घेतला तर जगण्यासाठीच आहे ना, बाकी काय करतो माणूस आयुष्यामध्ये काय आपण. हा ना, इकडे खान वगैरे या गोष्टीचं राजकारण चालू होतं. खान महापौर राजकारण
म्हणजे आता कसा परप्रांतीयचं हे चालतं. आता एखाद्याने जर परप्रांतीयाने इथंच जन्म त्याचा झाला तर इकडला झालाच ना, हे झालं फक्त नावाचं हे झालं आहे ना, नाव हे होतं. आता माझं मराठी नाव आहे तर मी मराठी, एखादं दुसरं नाव असतं त्याला तो जन्म जरी घेतला तर परप्रांतीय झाला असं म्हटलं जातं. त्यांनी जन्म घेतला ना मराठी, बरोबर आहे की मराठी मराठी मी पण एखाद्या स्टेटमध्ये गेलो, समजा गुजरातमध्ये गेलो, माझा तिथून जन्म झाला गुजरातमध्ये मला सांग, तू काय करतोस? आता मी सध्या जॉब करतो. काय अपेक्षा आहे एक तरुण म्हणून तुझ्या सरकारकडून? अशी अपेक्षा नाही, तरी सध्या जॉबची खूप खटपट आहे. म्हणजे आता जेवढे ग्रॅज्युएट वगैरे आहेत आणि जसं तुम्ही बघाल की भरपूर लोकांना जॉब्स वगैरे भेटत नाही. जे आम्ही स्ट्रीम चॉईस करतो त्याच्यामध्ये आम्हाला वेकेन्सीज वगैरे प्लेसमेंट्स वगैरे कॉलेज लवकरात भेटत नाही. आमचं कॉलेज जसं आहे ठीकठाक प्लेसमेंट वगैरे देतात, आश्वासन देऊन देतात, पण होत नाही पुढे काही. आमच्यापेक्षा हीच आहे की जॉब वगैरे घेत व्हावं. आणि असं यंग जनरेशन असं आहे की मला ठीक थोडे रस्ते वगैरे नीट पाहिजे. ॲक्च्युली रस्ते तर खूप खराब आहेत. आणि आता मी स्वतः पनवेलचा स्थानिक आहे आणि म्हणजे गाव खेड्यामध्ये दुसरीमध्ये गेलो आणि तिकडे रस्ते जे कमाल आहे, तिकडचं राजकारण खूप खराब आहे. एअरपोर्टचा पण एअरपोर्टचा इश्यू तर तुम्हाला माहिती आहे, खूप खटपट झाली गाववाल्यांचं जे जमीन ठीक आहे. सगळं डेव्हलपमेंटसाठी बोलतोय आपल्या महाराष्ट्राच्या डेव्हलपमेंटसाठी. आणि नवी मुंबई 3.0 जसं बोलतोय, महामुंबई ते बनते बरोबर, ते पण खूप चांगले असते. पण हे सध्याचं राजकारण जे आहे, फोडाफोडीचं राजकारण, जाती धर्मावरती राजकारण केलं जातं, त्याच्याबद्दल तरुणांचं काय होत आहे? त्याच्यामध्ये तर सगळेच माणसं त्याचा खायचा फ्रॉम माय पॉईंट सगळेच एकत्र आहेत. जाती जातीबद्दल मला ॲक्च्युली आवडत नाही. कुठलाही जाती कुठलीही जाती, आपण एक माणूस आहे, माणुसकीसाठी आपण राहावं महाराष्ट्रामध्ये. आणि जे आता ते हिंदी मराठी इश्यू चालू त्याच्यावरून तर काहीच झालं पाहिजे माझ्या मतात. ॲज अ फ्रेश ॲज अ प्रायोरिटीज वेगळ्या आहेत तुमच्या? हो. अच्छा. तर त्याचं म्हणणं आहे की त्यांच्या प्रायोरिटीज वेगळ्या आहेत आणि जॉब वगैरे महत्त्वाचे आहेत, ना की जात धर्म असे मुद्दे. काका मला सांगा, तुम्ही कुठून येता आणि कसं सध्याचं राजकारण चालू आहे, काय वाटतं तुम्हाला? मी डोंबिवलीला राहतो, नेहमी प्रवास करतो इथे. माझं ऑफिस नेरवेळला आहे आणि मी बघतो आहे की गेली 40 वर्ष जी पहिले जे नेते होते ते खरे नेते होते, पण आजचे नेते आज मला नाही वाटत ते खरे आहेत. खूप नेते असे आहेत की संधी साधू आहेत, आज या पक्षात उद्या त्या पक्षात, त्यांना तिकीट नाही मिळालं तर ते दुसऱ्या पक्षात जातात. एकनिष्ठ असे पोलीस राहिले नाही. एकनिष्ठ हा फक्त कार्यकर्ताच आहे. कार्यकर्ता ह्याच्यावर पण अन्याय होतोय. हो होतो ना, म्हणून तर असं झालेलं आहे. आम्ही बघतोय हेच चित्र सगळीकडे. राडारेडी बघितली असेल तुम्ही सगळे? हो बघितली आहे आणि खरंच खंत वाटते की महाराष्ट्रात मध्ये हे जे घडते ते खूप खराब स्थिती आहे महाराष्ट्राची. हे जे खान महापौर वगैरे जाती धर्माकडे राजकारण घेऊन चाललेले आहे ते सगळेच राजकीय पक्ष, त्याच्यावरती काय सांगतात? मी एवढंच सांगेल की जातीपातीचा खेळ नाही झाला पाहिजे आणि जो होणार तो होणारच आहे. त्याच्याबद्दल काही हे नाही आहे, दुमत नाही आहे. बनवायचं त्यांच्या हातात आहे, मग तो कोणी असो. आणि आमचा जो महाराष्ट्र आहे धर्मनिरपेक्ष आहे. शिवाजी महाराजांचा हे आणि शिवाजी महाराजांनी जसं आमच्या देशासाठी म्हणजे त्यांच्या राज्यात प्रजा सुखी होती, सर्व धर्म जे लोक होते ते सुखी होते, तसंच राहावं ही माझी इच्छा आहे. आता ठाकरे बंधू एकत्र आहेत, काय अपेक्षा आहेत, काय वाटतंय? ठाकरे बंधू एकत्र येण्यानं म्हणजे काय बदल होईल की काय, म्हणजे नेमकं कसं आहे? मुंबईत निश्चित थोडाफार बदल होईल मुंबईत, बाकी ठिकाणी मला नाही. मुंबईचा आणि तुम्ही डोंबिवलीवरून येता, तिकडचा काय अंदाज आहे तुम्हाला? नाही तिकडे शिंदे गट आणि भाजपाचं तिकडे वरचढ आहे आजही आणि काम पण केलेलं आहे तिकडच्या नेत्यांनी. आणि बघतोय मी पण कॉन्क्रीटचे रस्ते झाले आहेत आणि माननीय खासदार श्रीकांत शिंदेंनी खूप तिथे कल्याण डोंबिवलीसाठी केलं आहे. त्यामुळे नगरसेवकांनाही तेवढाच चांगला वाव मिळाला आहे की चांगलं काम करावं. महाराष्ट्रामध्ये बदलचे राजकारण जो तो तिकीट न बसण्यासाठी
तिकीट न भेटल्यासाठी तो ह्या पक्षातून त्या पक्षामध्ये जातो. त्यांना काय एखादा गरीब माणूस एखादा गरीब व्यक्ती नगरसेवकाच्या पदाला उभा राहतो घरात, तर त्याचं 6 महिन्यानंतर त्याचं आहे ना गाडी बंगला फुटून होतो. हे आता इथं महाराष्ट्रामध्ये बेरोजगारी जास्त आहे. मुलांचे शिक्षण होऊन सुद्धा मुलांना नोकऱ्या नाही. आता ही खरी महाराष्ट्राची परिस्थिती आहे. ह्यासाठी सरकार काय करू इच्छितो? जो तो आमदार खासदार ते आपलेच घर भरण्यासाठी ते इलेक्शन लढवतो. आता महाराष्ट्रामध्ये 69 उमेदवार बिनविरोध निवडून आले. हे तुम्हाला काय वाटतं? मी एक पब्लिक म्हणून तुमच्या पत्रकारांना प्रश्न विचारतो. 69 जे कॅन्डिडेट उभे केलेले मग ते बिनविरोध कसे निवडून आले? मग चुनाव आयोग काय करता येईल? पक्षपात करता येईल? यासाठी यातना धावतो आणि ते 2-2 तास 40 त्यासाठी सरकार काय करणार आहे? गरिबांसाठी काय करणार आहे? आता BMCचं इलेक्शन नगरसेवक आहे, फक्त आश्वासन देतात, दुसरं काही नाही. हॉस्पिटलमध्ये जा, BMCच्या कितीतरी पेशंट असतात, त्यांना दवा गोळ्या व्यवस्थित वेळेवर उपचार भेटत नाही. काय करणार? मुश्किल तर तसं आता ह्या असं तर वाटत नाही, पण 2 भाऊ एकत्र आले म्हणून असं थोडं किंचित वाटते की थोडा फरक पडेल. थोडं सरकार सांगू शकत नाही. युतीचं सरकार आहे ना, युतीचं सरकार आहे, सांगू शकत नाही. काय सांगा तुम्ही? बरं पण तुम्ही तिकडनं बघत असाल ना की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले, तिकडं काय करते असते कोल्हापूर असल्यामुळे हिस्सा बोलतो. कोण पैसे वाटतंय? सांगू शकतो हा पैशाचा वाटला जातो. त्यावर सगळा काय तुम्ही कसं बघतो या राजकारणाकडे? सध्या जे इलेक्शन चालू आहे एकत्र जे जे 2 जण एकत्र आले त्याचा फायदा होईल असं वाटतं मुंबईमध्ये? फायदा होईल. अच्छा, नक्की फायदा होईल. पण हे ज्या पद्धतीचं राजकारण सध्या चालू आहे की म्हणजे याच्यावर हे केलं कुठेतरी विकासाचे मुद्दे बाजूला राहत आहेत आणि एकमेकांवरती कशा पद्धतीने टीका केली जात आहे. राजकारण हे नाही सगळे मिळून मिसळून चांगले राहतो. फायदा पाहिजे हे राजकारणी सगळे नाही केलं पाहिजे. म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आता एकत्र आलेले आहेत, ठीक आहे, तर त्यांनी पण आधी एकमेकांवर टीका केली होती. आता हे राहतील असं वाटते काय बदल अपेक्षित मुंबईमध्ये? काय बदल अपेक्षित? मुंबईमध्ये रेल्वे चालतात, ते गर्दी होते, रश होते, मुंबईच्या फेऱ्या वाढवल्या पाहिजे. महागाई कमी केली पाहिजे, भाव वाढले ते कमी केले पाहिजे. खूप आहे, रस्त्याचे खड्डे खूप आहे, सगळं व्यवस्थित झालं पाहिजे. तर ठाकरेंसाठी वातावरण पोषक आहे असं काही लोकांचं म्हणणं आहे. तर काही लोकांचं म्हणणं मात्र असं आहे की भाजपनं विकास केलेला आहे, त्यामुळं भाजपसोबत जनता जाईल असं सुद्धा काही लोकांचं म्हणणं आहे. त्यामुळं आता इलेक्शन 15 तारखेला पार पडणार आहे. 16 तारखेला अर्थात निकाल समोर आल्यानंतर नेमकी जनता कोणाच्या पाठीशी आहे हे आपल्याला कळणारच आहे. कॅमेरा पर्सन सचिन सावंतसोबत मी निलेश झालटे, मुंबई तकसाठी.